मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सीएसएमटीवर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मनोज जरांगे यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईच्या दिशेने निघालेले होते। ते आता मुंबईत दाखल होत आहेत, हळूहळू मुंबईमध्ये पोहोचत आहेत। आता सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणची ही स्थानकावरची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने आपल्याला मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय राज्यभरातनं मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सीएसएमटीवर सध्याचं काय चित्र आहे? मोठी गर्दी आपल्याला झालेली दिसतेय गोविंद। नक्कीच राज्यभरातून आलेले जे आंदोलक आहेत ते या सीएसटी रेल्वे स्थानकाचा आसरा घेत आहेत, कारण का मुंबईमध्ये पावसाची जी संततधार जी आहे ती सुरू आहे। आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर सर्व जे आंदोलक जे आहेत या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये ठिय्या मांडून बसल्याचं पाहायला मिळत आहे। बाटल्या वाजवून असेल किंवा या ठिकाणी घोषणाबाजी करून असेल आपला जो निषेध आहे या ठिकाणी व्यक्त करताना ते पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना हे सगळे आंदोलन जे आहेत ते सीएसएमटी परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। आणि आत्ताचा जो वेळ आहे हा संध्याकाळचा पीक आवडता आहे, म्हणजे जे मुंबईकर जे आहेत ते मुंबईकर आपल्या कामातून सुटतात आणि त्यानंतर मुंबईच्या लोकलला संध्याकाळी ज्या वेळा गर्दी होते आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळे जे आंदोलक जे आहेत ते सीएसटी रेल्वे स्थानकामध्ये ठाण मांडून बसल्यामुळे आणि त्यामुळे काही अंशी या ठिकाणी लोकलच्या ह्याच्यावर परिणाम होऊ शकतो। परंतु सध्या तरी ज्या लोकलची जी सेवा आहे ती सुरळीत आणि वेळेत सुरू आहे, परंतु आंदोलक मोठ्या प्रमाणात या रेल्वे स्थानकावर असल्यामुळे कदाचित काही प्रमाणात लोकांना या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो। परंतु पावसाची जी संततधार आहे ती कंटिन्यू सुरू असल्यामुळे आंदोलक जे आहेत ते या रेल्वे स्थानकामध्ये आश्रय घेऊन बसल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच गोविंद, त्यामुळे आपण पाहतोय त्या ठिकाणी आता जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। या सगळ्याचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।